नमो नमः छात्राः। अद्य वयं संस्कृतनाट्यस्तबक इति पाठस्य द्वितीयं पुष्पं पश्यामः। द्वितीयं पुष्पम् अस्ति शूद्रः विरचितं मृच्छकटिकम् इति नाट्येषु आगतमस्ति। शूद्रः विरचितं मृच्छकटिकं संस्कृतनाट्यवाङ्मये वैशिष्ट्यपूर्णं खलु। चारुदत्तस्य पुत्रः रदनिकां सुवर्णशटिकां याचते, किन्तु निर्धनः चारुदत्तः शकटं दातुं न शक्नोति। तदा एव वसन्तसेना तत्र आगच्छति। अयं प्रसंगः अत्र वर्णितः अस्ति। त्याआधी आपण या द्वितीय पुष्पामध्ये आलेल्या नाटकास संबंधित पाहूयात। शूद्र त्यानं हे मृच्छकटिक हे एकमेव नाटक लिहिलं, पण हे नाटक सर्व नाटकांपेक्षा अतिशय वेगळं असं आहे, वैशिष्ट्यपूर्ण असं नाटक आहे। कारण आत्तापर्यंतची जी नाटकं झालेली होती त्याच्यामध्ये नायक नायिका यांचा ठराविक साचेबंदपणा होता की राजा राजकन्या राणी असे उदात्त धीरोदात्त असे नायक असावेत असं नाटकासंबंधी सांगितलं जातं। पण इथे मात्र सर्वच वेगळं, कारण या नाटकाचा नायक जो आहे चारुदत्त हा निर्धन आहे। तो पूर्णपणे व्यापारी आणि व्यापारामध्ये सर्व धन गमावलेला असा निर्धन व्यापारी आहे। आणि त्याची नायिका जी आहे या नाटकाची ती एक गणिका आहे, वसंतसेना ही गणिका आहे। आणि नाटकाचा मुख्य भाग जरी प्रेमकथा असला तरी सुद्धा याची अनेक उपकथानकं जोडली गेलेली आहेत, ज्याच्यामध्ये रदनिका जी आहे तिचं आणि शर्विलकाचं प्रेम, त्यानंतर आर्यकानं केलेलं बंड, क्रांती, सामाजिक क्रांती घडलेली दिसते आपल्याला। सामाजिक नाटक असं म्हणता येईल असं हे अतिशय सुंदर असं नाटक इथं आहे। नंतर शकार नावाचा अतिशय दुष्ट असा खलनायक देखील या नाटकामध्ये आहे। आणि सर्वसाधारणपणे पूर्वीच्या नाटकामध्ये जी दृश्य दिसत नव्हती ती सगळी या पाठामध्ये या नाटकामध्ये दिसतात। मृच्छकटिक हे शीर्षकही वेगळं असं आहे, नाट्यकथेला एकदम निराळं वळण देणारं असं आहे। मृदा निर्मिता शकटिका यस्मिन् तत् मृच्छकटिकम अशी या शीर्षकाची फोड होते। म्हणजे थोडक्यात मृच्छकटिक म्हणजे मातीच्या गाड्याचं प्रकरण आहे। तर ही जी कथा आहे नाटकाची ती थोडक्यात मी सांगते। मृच्छकटिकाची ही कथा जरी प्रणयकथा असली तरी तिची धाटणी नेहमीच्या प्रणयकथेपेक्षा वेगळी आहे। हा नायक जो आहे तिचा तो आपल्या गुणांनी उज्जैनीला ललाटभूत झालेला आहे, पण औदार्यामुळं कमालीचं दारिद्र्य आलेला ब्राह्मण व्यापारी आहे। आणि नायिका वसंतसेना ही एक चतुर आणि विदग्ध अशी गणिका आहे। राजशालक शकार हा अतिशय दुष्ट आहे आणि त्यामुळे तो वसंतसेनेचा पाठलाग करत असतो। आणि त्या पाठलागाने घाबरलेली वसंतसेना योगायोगानं आश्रयासाठी चारुदत्ताच्या घरात शिरते आणि तिथंच त्यांची दोघांची पहिली भेट होते। दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि मग पुन्हा भेटण्याचं कारण मिळावं म्हणून वसंतसेना आपले दागिने चारुदत्ताकडे ठेवते। आणि मग दुसऱ्या अंकामध्ये जुगारांचं भांडण रंगतं आणि त्या जुगारांच्या भांडणामध्ये त्यातला एक कर्जबाजारी झालेला जुगारी संवाहक नावाचा तो वसंतसेनेचा आश्रय घेतो आणि मग त्याच्या तोंडूनही ती चारुदत्ताची कीर्ती ऐकते आणि त्यामुळे ती त्याला कर्जबाजारी असल्यामुळं त्याला मदत करते आणि त्याचं कर्ज फेडून टाकते। आणि त्यामुळे तोही त्याला संसारतापाचा वीट येतो आणि तो भिक्षू होण्यासाठी निघून जातो। त्यानंतर तिसऱ्या अंकामध्ये शर्विलक जो आहे तो चारुदत्ताच्या घरून वसंतसेनेच्या दागिन्यांची चोरी करतो, जेणेकरून ते दागिने देऊन तिची दासी असलेली रदनिका जी त्याची प्रेयसी आहे तिची सुटका करण्यासाठी म्हणून तो दागिने चोरतो। पण रदनिकेला हे लक्षात येतं की हे दागिने आपल्याच मालकीणीचे आहेत, त्यामुळे ती त्याला बतावणी करायला सांगते की हे दागिने चारुदत्तानं परत करायला सांगितलेले आहेत, त्याची चोरी लपावी यासाठी। आणि त्याच वेळेला इकडे राज्यक्रांतीचे पडघम वाजू लागलेले असतात आणि असंतुष्टांचा नायक जो पुढारी आहे आर्यक तो तुरुंगात डांबला जातो। आणि त्याच वेळेला इकडे वसंतसेना 5व्या अंकामध्ये जोरदार पडणाऱ्या पावसामध्ये चारुदत्ताच्या घरी जाते, पण तिथे
या पुत्राची गाठ पडते आणि त्या पुत्राला सोन्याची गाडी हवी आहे या त्याच्या हट्ट पुरवण्याच्या पायी ती आपले दागिने त्याला देऊन टाकते. 6व्या अंकामध्ये मोठा अनवस्था प्रसंग घडतो. जो तुरुंगात डांबलेला आर्यक आहे तो पळून जातो आणि चारुदत्ताकडे पोहोचतो. त्याच्या मदतीनं तो सुटतो आणि 8व्या अंकामध्ये वसंतसेना नाईलाजानं शकाराकडे पोहोचते आणि ती वश होत नाही पाहून शकार तिला मारण्याचा प्रयत्न करतो, गळा दाबतो आणि तिथून निघून जातो. आणि तो जो संवाहक आहे भिक्षू बनलेला तो वसंतसेनेची सुटका करतो, तिचे प्राण वाचवतो. आणि वसंतसेना मारली म्हणून चारुदत्तावर संशय घेतला जातो, चारुदत्तावर आरोप येतो आणि त्यामुळं चारुदत्ताला मृत्यूदंडाची शिक्षा होते. शेवटच्या अंकामध्ये चारुदत्ताला सुळावर चढवणार असतात. इतक्यात तो भिक्षू संवाहक वसंतसेनेला घेऊन येतो आणि राज्यक्रांती यशस्वी होऊन आर्यक राजा होतो आणि तो वसंतसेनेला वधूचा दर्जा बहाल करतो आणि वसंतसेना आणि चारुदत्ताचं मिलन होतं. असा हा या नाटकाचा विषय किंवा हे कथानक आहे. आता आपल्याला या द्वितीय पुष्पामध्ये आलेल्या नाट्यवेच्याबद्दल बोलायचं आहे. हा वेचा नाटकातल्या 5व्या अंकातून घेतलेला आहे. तर रदनिका ही रोहसेन म्हणजे चारुदत्ताचा मुलगा त्याला खेळवते आहे. त्याच्या आधी हा मुलगा शेजाऱ्यांच्या मुलांबरोबर खेळतोय, त्याच्याकडे सोन्याची गाडी आहे आणि मग बालहट्टच आहे तो, त्यामुळे लहानपणी त्यांनाही सोन्याच्या गाडीबरोबर तो खेळलेला आहे आणि त्यामुळे त्याला आता सोन्याची गाडी हवी आहे. पण तो शेजाऱ्याचा मुलगा घेऊन गेल्यामुळं त्याला मातीची गाडी करून देते रदनिका, पण ती नको म्हणतो आणि सोन्याच्या गाडीचा हट्ट करतो. तेव्हा वसंतसेना तिथे येते. ती पाहते हा चारुदत्ताचाच मुलगा आहे, तिला कळतं आणि त्यामुळे ती म्हणते रदनिकेला हा दागिना घे आणि त्यातून सोन्याची गाडी घडव. हा भाग आपल्या या पाठात आला आहे. आपण आता तो मुळातून पाहूया. अहम पठामि वयं सर्वे पाठ्यपुस्तकेषु पठत. रदनिका एहि वत्स शकटिकया क्रीडावः. दारक सकरुणं रदनिके किं मम एतया मृत्तिका शकटिकया तामेव सौवर्णशकटिकां देहि. रदनिका स निर्वेदं निश्वस्य जात कुतोऽस्माकं सुवर्णव्यवहारः तातस्य पुनरपि हृद्या सुवर्णशकटिकया क्रीडिष्यसि. स्वगतम् तर यावद् विनोदयामि अहम् आर्या वसंतसेनायाः समीपम् उपसर्पिष्यामि. उपसृत्य आर्ये प्रणमामि. वसंतसेना रदनिके स्वागतं ते. कस्य पुनरयं दारकः अनलङ्कृतशरीरोऽपि चन्द्रमुख आनन्दयति मम हृदयं. रदनिका एष खलु आर्य चारुदत्तस्य पुत्रो रोहसेनो नाम. वसंतसेना बाहु प्रसार्य एहि मे पुत्रक अनुकृतम् अनेन पितुः रूपम्. अथ किं निमित्तमेष रोदिति. रदनिका एतेन प्रतिवेशिकदारकस्य सुवर्णशकटिकया क्रीडितं तेन च सा नीता ततः पुनः तां याचते. ततो मया इयं मृत्तिकाशकटिका कृत्वा दत्ता. ततो भणति रदनिके किं मम एतया मृत्तिकाशकटिकया तामेव सुवर्णशकटिकां देहि इति. वसंतसेना हा धिक् मा रुदिः तद्गृहाणम् एतम् अलङ्कारकं सुवर्णशकटिकां घटय इति दारकमादाय निष्क्रांता रदनिका. उतारा छोटाच आहे. रदनिका आणि वसंतसेना यांच्यामध्ये संभाषण आहे. रदनिका मुलाला म्हणते एही वत्स एही जे ये बाळा ये शकटिकया क्रीडावः. आपण गाडीने खेळूयात, गाडीने खेळूयात. दारकः स करुणं मुलगा रडवेल्या आवाज रदनिके किं मम एतया मृत्तिकाशकटिकया. रदनिके मला मातीच्या गाडीचा काय उपयोग. तामेव सुवर्णशकटिकां देहि ती सोन्याची गाडीच दे. देहि दे. किं मम एतया मृत्तिकाशकटिकया. किं या प्रश्नार्थक सर्वनामानं त्याला मला काय त्याचा उपयोग म्हणजे मला ही गाडी नको असा त्याचा अर्थ होतो. तीच सोन्याची गाडी मला दे. रदनिका म्हणते स निर्वेदम निश्वस्य. निराश होऊन निश्वास टाकून म्हणते जात बाळा कुतः अस्माकं सुवर्ण व्यवहारः. आता कुठं आपल्याकडे सोनं आहे. तातस्य पुनरपि हृद्या सुवर्णशकटिकया क्रीडिष्यसि. वडिलांची परत श्रीमंती आली की तू नक्कीच सोन्याच्या गाडीने खेळशील.
स्वगत, मनाशीच म्हणते, आपल्याशीच. तर आता ह्याला मी रमवते. तर यावत विनोदयामी एनम, याला मी थोडा रमवते. आर्या वसंतसेनायाः समीपम उपसर्पिष्यामी, वसंतसेनाबाईंजवळच मी आता जाते. उपसृत्य, जवळ जाऊन. आर्ये प्रणमामी, बाईसाहेब नमस्कार असो. वसंतसेना, रदनिके स्वागतं ते. अगं रदनिके, तुझं स्वागत आहे. कस्य पुनर्यम दारकः, हा मुलगा कुणाचा? दारकः म्हणजे मुलगा, हा कुणाचा मुलगा? अनलंकृत शरीरः अपि चंद्रमुख आनंदयति मम हृदयम. अनलंकृत, अलंकृत म्हणजे अलंकार असलेला, अनलंकृत म्हणजे अलंकार नसून देखील, अलंकार न घातलेलं शरीर असून देखील चंद्राच्या मुखाप्रमाणे माझं मन आनंदित होते. याचा चंद्रमुख पाहून मला आनंद होतो आहे. रदनिका, एष खलु आर्य चारुदत्तस्य पुत्रः रोहसेनो नाम. अहो, हा आर्य चारुदत्तांचा मुलगा, रोहसेन नावाचा. वसंतसेना, बाहुप्रसाद, एही मे पुत्रक. बाळा, ये इकडे, माझ्याजवळ ये. अनुकृतम अनेन पितुरूपम, यानं अगदी आपल्या पित्याचं रूप घेतलेलं आहे. आता किम निमित्तमेष रोदिती, हा कशामुळे रडतोय बरं? का रडतोय बरं? हा कोणत्या कारणामुळे रडतो आहे? रदनिका, एतेन प्रतिवेशिकधारकस्य सुवर्णशकटिकया क्रीडितम. हा शेजाऱ्याच्या मुलाच्या सोन्याच्या गाडीबरोबर खेळत होता. तेन च सा नीता, आणि त्यानं ती नेली. ततः पुनः ताम याचते. ततो मया इयं मृत्तिका शकटिका कृत्वा दत्ता. त्यानंतर तो पुन्हा मागायला लागला, तेव्हा मी त्याला ही मातीची गाडी करून दिली. तर तो म्हणतो कसा? रदनिके, किं मम एतया मृत्तिका शकटिकया तामेव सौवर्णशकटिकां देही येते. तेव्हा म्हणतो रदनिके, मला ही मृत्तिका शकटिका नको, मला ही मातीची गाडी नको, मला ती सोन्याचीच गाडी दे. वसंतसेना, अरे रे, हा अधिक. अरे रे, मारुती, नको रडूस. तद गृहाण एतम अलंकारम, तर हा अलंकार घे. सुवर्णशकटिकां घटय, आणि सोन्याची गाडी घडव. इथे दारकमादाय निष्क्रांता रदनिका. असे म्हणून, असं झाल्यावर दारकमादाय, मुलाला घेऊन रदनिका निघून जाते. या पाठामधनं आपल्याला जाणवतं की वसंतसेना आणि रदनिका यांच्या संवादामध्ये लक्षात येतं की चारुदत्ताची परिस्थिती गरिबीची आहे. त्यांच्याकडे आता सोन्याचा व्यवहार म्हणजे श्रीमंती नाही आहे, आणि श्रीमंती आल्यावर वडील तुला नक्कीच सोन्याची गाडी करून देतील, असं रदनिका त्याची समजूत काढते. आणि त्या मुलाचीही समजूत पडते. वसंतसेनेकडं रदनिका त्याला घेऊन येते, आणि त्या मुलाला सोन्याची गाडी करून देण्यासाठी वसंतसेना आपल्या स्वतःचे दागिने काढून देते. असा हा छोटासा प्रसंग या नाट्यवेच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. एही, देही ही लोट लकाराची रूपं आपण इथं पाहतोय, वेगळी आहेत ती. आणि त्याबरोबरच वसंतसेनेचं उदारत्व आपल्याला दिसतं इथं, की वसंतसेना ही आपले दागिने त्या छोट्याशा मुलाच्या हट्टापायी काढून देते, हेही इथं आपल्याला लक्षात येतं. तर अशा पद्धतीनं हा पाठ, हा द्वितीय पुष्प जे आहे हा आपण पाहिलेला आहे. यामधून आपल्याला या 3 पात्रांच्या मधला संवाद लक्षात येतो. रोहसेन हा चारुदत्ताचा मुलगा जो सोन्याच्या गाडीसाठी हट्ट करून बसलाय. रदनिका ही सेविका आहे वसंतसेनेची, जी या रोहसेनाला समजूत काढायचा प्रयत्न करते. त्याला मातीची गाडी करून दिलेली आहे, पण तरीसुद्धा तो ऐकत नाही. त्यामुळे त्याला रमवण्यासाठी ती वसंतसेनेकडे घेऊन येते. आणि वसंतसेना हा चारुदत्ताचा मुलगा आहे, आणि तो सोन्याच्या गाडीसाठी हट्ट करतोय किंवा रडतोय हे कळल्यावर आपले स्वतःचे दागिने काढून देऊन आपलं औदार्य दाखवते. असा हा भाग या पाठातून आपल्याला दिसून येतो. संस्कृत नाट्य सबकस्य द्वितीये पुष्पे आगताः शब्दाः. शकटिका, शकटिका गाडी. वृद्धिः उत्कर्षः, समृद्ध.
दारकः पुत्रः मुलगा, प्रतिवेशिक म्हणजे शेजारी। अन्ये धातुरूपाणि अपि सन्ति। देहि, देहि अत्र दा इति धातोः एतत् लोट् लकारस्य रूपम् अस्ति। अनुकृतम्, अनु अधिक कृ इति धातोः एतत् विशेषणम् अस्ति। क्रीडितं, क्रीड धातोः एतत् भूतकालवाचक विशेषणम् अस्ति। भणति, भण धातोः एतद् रूपं, तथा रुधिः, रुद धातोः एतत् लोट् लकारस्य रूपम् अस्ति। द्वितीये पुष्पे आगताः सन्धयः। तत् अधिक यावत् अधिक विनोदयामि, तद् यावत् विनोदयामि, तत् यावत् विनोदयामि, तद् यावत् विनोदयामि। समीपम् उपसर्पिष्यामि, समीपम् अधिक उपसर्पिष्यामि, समीपम् उपसर्पिष्यामि। गृहाण एतत् अलङ्कारकम्, गृहाण अधिक एतत् अधिक अलङ्कारम्, गृहाण एतद् अलङ्कारम्। अयि छात्राः, संस्कृतनाट्यस्तबकः इति पाठस्य तृतीयं पुष्पं वयम् अधुना पश्यामः। एतत् पुष्पं भासकृतमस्ति। कवि भासः इति संस्कृतनाट्यसृष्टेः प्रथमः नाटककारः। तस्य शैली सुबोधा सरसा च। भासनाटकचक्रे महाभारतकथाम् अनुसृत्य लिखितः शोकात्मकः एकाङ्कः नाम कर्णभारम्। अस्मिन् प्रसङ्गे शक्रः नाम इन्द्रः याचकरूपेण आगत्य कर्णं कवचकुण्डलानि याचते। भास हा खरं तर कालिदासाचा पूर्वसूरी आहे। कालिदासानं आपल्या नाटकाच्या प्रस्तावनेमध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे। त्यामुळे भासाचा काळ हा कालिदासाच्याही आधीचा आहे हे उघड होतं। पण तरीसुद्धा भासाबद्दलची फारशी माहिती कोणालाही नव्हती आणि त्याच्या नाटकांचाही उल्लेख कुठेही आढळत नव्हता। 1910 साली मात्र भासानं लिहिली एकदम 13 नाटकं ती गणपती शास्त्री यांना त्रावणकोर संस्थानातील एका मठामध्ये मल्याळी लिपीत लिहिलेली आढळली आणि त्यामुळं त्यांच्या भासानं लिहिलेल्या या 13 नाटकांचा अचानक साठा खजिना सर्वांना लाभला। भासाची ही एकूण 13 नाटकं उपलब्ध झाल्यानंतर त्याचा अभ्यास सुरू झाला आणि असं लक्षात आलं की भासानं रामायण, महाभारत अशा मोठ्या काव्यांचाच आधार घेऊन छोटी छोटी नाटकं लिहिलेली आहेत। आणि त्या सर्व नाटकांचं वैशिष्ट्य असं आहे की ज्या महाभारत रामायणसारख्या काव्यातून जे पात्र घेतलेली आहेत त्यांना काहीतरी वेगळं रूप देण्याचा, काहीतरी विरोध दाखवण्याचा प्रयास भासा नक्की केला आणि त्यामुळे विरोधाभास असा शब्द रूढ झाला आणि त्यामुळंच ती नाटकं वेगळी वाटतात, कारण तिथे भासाचं रचना कौशल्य दिसतं, त्याची प्रतिभा दिसते आणि त्यामुळे ती नाटकं रंजक ठरतात। तर ही 13 नाटके ती कोणकोणती आहेत आपण पाहूयात। रामायण या काव्यावर आधारित त्याने 2 नाटकं लिहिली, एक म्हणजे प्रतिमा आणि दुसरं अभिषेक। आणि प्रतिमागृह ही संकल्पना जी आहे ती फार महत्त्वाची याच्यामध्ये दिसून येते। ही 2 नाटकं रामायणावर आधारित आहेत। त्यानंतर महाभारतावर आधारित नाटकं जी आहेत ती दूतवाक्य, दूतघटोत्कच, मध्यम व्यायोग, पंचरात्र, कर्णभार, उरुभंग ही नाटकं महाभारत या ग्रंथावर आधारित। दूतवाक्य हे कृष्ण शिष्टाईवर अवलंबून आहे। घटोत्कचाचंही दूताचं काम आहे ते विवरण करणारं त्या प्रसंगावर आधारित असं एक छोटं नाटक। मध्यम व्यायोग हेही व्यायोग या प्रकारातलं मध्यम म्हणजेच भीमा आणि हिडिंबा या दोघांचं एकत्र येणं, त्यांची परत पुन्हा भेट होणं हा प्रसंग त्याच्यामध्ये घेतलेला आहे। कर्णभार हे जे नाटक आहे हे कर्णावर आधारित आहे। कर्ण हा आपल्या दृष्टीनं तसा दुर्लक्षित असं पात्र आहे, पण तरीसुद्धा कर्णाची ही भूमिका किंवा कर्णाच्या भूमिकेतून
हे नाटक लिहिलं गेलेलं आहे की कर्णावर कोणकोणते भार होते आणि तो कसा अलौकिक रीतीनं वागला. म्हणजे हे नाटक पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं की कर्ण हा किती उदार होता आणि त्यानं हे म्हणजे त्याचं व्यक्तित्व जे आहे त्याच्यावर प्रकाश पाडणारं हे आपण नाटक कर्णभारे आहे. उरुभंग हेही महाभारतातल्या शेवटच्या म्हणजे जेव्हा युद्ध झालं त्या युद्धातल्या प्रसंगावर आधारित असं नाटक. तर अशी ही नाटकं महाभारतावर आधारित आहेत. त्यात लोककथांवर आधारित अविमारक आणि चारुदत्त अशी 2 नाटकं आहेत. आत्ता आपण जे आधी पाहिलं द्वितीय पुष्पामध्ये त्याच्यामधला जो चारुदत्त नायक आहे तेच कथाबीज इथे भासानं वापरून भासानं जे वापरलेलं आहे तेच कथानक शूद्रकानं घेतलेलं आहे. उदयन कथा यावर आधारित 2 नाटकं आहेत त्याची, प्रतिज्ञा यौगंधरायण आणि स्वप्न वासवदत्त. आता आपण कर्णभार या नाटकाविषयी बघूयात. तर हे एकांक आहे, हा एकांकी नाटक आहे. हे नाटक या संज्ञेमध्ये भरताच्या नाटक या संज्ञेमध्ये न बसणारं नाटक आहे. आपण नाटक म्हणतो याला, पण त्याचे किमान 5 अंक असावेत वगैरे असं जे काही त्यांनी नियम घालून दिले आहेत त्या नियमात न बसणारा असा, म्हणजे इथं पण विरोध दाखवलेला आहे त्यांनी. तर त्याच्यामध्ये कथाभाग असा आहे की महाभारतामध्ये जेव्हा भीष्म हे सेनापती होते त्यांचं निधन झाल्यानंतर मग दुर्योधनानं कर्णाला त्यांचा सेनापती नेमला आणि आता तो सेनापती म्हणजे त्याला काहीतरी करून दाखवणं भाग आहे. त्यामुळे हा जो भार आहे तो कर्णावर होता. हा त्याच्या मनावर आणि त्याच्या कर्तृत्वावर दोन्हीवरही विश्वास बसण्यासाठी त्याला हा भार सहन करणं किंवा हा भार त्याच्या मनावर होता. त्यानंतर सेनापती तो झाल्यानंतर माता कुंती जी आहे तिला आपल्या पुत्रांची काळजी वाटायला लागली आणि त्यामुळे तीही कर्णाला जाऊन भेटली आणि कर्णाला सांगितलं की तू माझा मुलगा आहेस, तू पण या पांडवांचा भाऊ आहेस. हे सत्य तिनं जे सांगितलं तर त्याचाही एक वेगळा भार त्याच्या मनावर होता की आपण कुंतीपुत्र आहोत. हेही त्याला रहस्य कळलेलं होतं. तोही एक मानसिक भार त्याच्यावर होता. कर्ण जेव्हा परशुरामांकडनं शिक्षण घेत होता तेव्हा परशुरामांनी त्याला शाप दिला होता की ही जी सगळी विद्या तू प्राप्त केली आहेस ती ऐनवेळी तुझी विसरून जाईल. ह्या शापाचाही भार त्याच्यावर होता. आणि कवचकुंडलं जी आहेत ती कवचकुंडलं हे त्याचं खरंच कवच होतं, तोही भार त्याच्यावर होता. हे कर्णाचे भार जे आहेत हे अतिशय उत्कृष्टपणे वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या प्रसंगातून दाखवण्याचा प्रयत्न भासानं केलेला आहे. त्यातला हा शेवटचा भाग जो आहे, अर्जुन आणि कर्ण दोघं युद्धात सामोरे येतील तेव्हा काय होईल, कारण दोघेही तितकेच तुल्यबळ असे सेनानी होते आणि त्यामुळं इंद्र जो आहे अर्जुनाचा पिता असल्यामुळं आपल्या मुलाचं जीवित वाचवावं यासाठी तर तो ब्राह्मणाचं रूप धारण करून कर्णाकडे आला आणि कर्णाच्या औदार्याचा त्याने फायदा घेतला आणि त्याची जी कवचकुंडल आहे ती मागून घेतली. हा कथाभाग या नाटकामध्ये आलेला आहे, या उतार्यामध्ये आलेला आहे. पहा, ततः प्रविशती याचकरूपेण शक्रः कर्णमुपगम्य भोः कर्ण महत्तरां भिक्षां याचे. कर्ण दृढं प्रीतोऽस्मि भगवन् एषोऽहं नमस्करोमि. शक्रः आत्मगतं किं न कुलहं वदामि. यदि दीर्घायुर्भव इति वदेयं दीर्घायुर्भवेत्, यदि न वदेयं मूढ इति मां परिभवति. तस्मात् उभयं परिहृत्य किं नु खलु भाषे. भवतु दृष्टं प्रकाशं भोः कर्ण सूर्य इव चंद्र इव हिमवान इव सागर इव तिष्ठतु ते यशः. कर्ण भगवन् किं नोक्तं दीर्घायुर्भवेति अथवा यदुक्तं तदेव शोभनं यतः हतेषु देहेषु गुणाः धरन्ते. भगवन् किम् इच्छसि किमहं ददामि. शक्रः महत्तरां भिक्षां याचे. कर्ण महत्तरां भिक्षां भवते प्रदास्ये गोसहस्रं ददामि. शक्रः गोसहस्रमिति मुहूर्तकं क्षीरं पिबामि नेच्छामि कर्ण नेच्छामि. कर्णः किं नेच्छति भवान्. अपर्याप्तं कनकं ददामि. शक्रः गृहीत्वा गच्छामि नेच्छामि कर्ण नेच्छामि. कर्ण तेन हि जित्वा पृथिवीं ददामि. शक्रः पृथिव्या किं करिष्यामि नेच्छामि कर्ण नेच्छामि. कर्णः अथवा मच्छिरो ददामि. अविहा अविहा. कर्ण
न भेतव्यम न भेतव्यम अन्यदपि श्रूयताम अंगैः सहैव जनितं कवचं कुंडलाभ्याम सह ददामि. शक्रः सहर्षम ददातु ददातु. या उतार्यामध्ये इंद्र हा ब्राह्मणाच्या रूपामध्ये आलेला आहे आणि कर्णाचं स्नान झाल्यानंतर तो दान देत असे, ब्राह्मणांना दान देत असे हे लक्षात घेऊन कर्ण तिथे इंद्र ब्राह्मणाच्या रूपामध्ये कर्णासमोर आला आणि इंद्र त्याला म्हणतो कर्णम उपगम्य. कर्णाजवळ जाऊन भो हो कर्ण महत्तराम भिक्षामी याची. हे कर्णा खूप मोठी भिक्षा मी मागतो आहे. महत्तराम महत्तर तरतम भाववाचक हे विशेषण आहे. तर म्हणजे ज्यापेक्षा जास्त ते खूप मोठी अशी भिक्षा मी मागतो आहे. कर्णा दृढं प्रीतोस्मी भगवन एषोहम नमस्करोमी. भगवान मी खूप प्रसन्न झालो आहे, हा मी आपल्याला नमस्कार करतो. शक्रः आत्मगतम किन्नु खुलु अहम वदामी. स्वतःशीच इंद्र म्हणतो मी आता काय बोलू बरं. यदि दीर्घायु भव इति वदेयम दीर्घायु भवेत. जर मी याला दीर्घायुषी हो म्हटलं तर हा दीर्घायुषी होईल. यदि न वदेयम मूढ इति माम परिभवती. जर मी नाही म्हटलं तर मी मूर्ख आहे असे मानतील. तस्मात उभयम परिहृत्य किन्नु खलु भाषे. तर मग हे दोनही टाळून मी खरोखर काय बोलू बरं. भवतु दृष्टम. हां आले लक्षात. प्रकाशम म्हणजे प्रकट. भो कर्ण सूर्य इव चंद्र इव हिमवान इव सागर इव तिष्ठतु ते यशः. हे कर्णा सूर्याप्रमाणे चंद्राप्रमाणे हिमवत म्हणजे हिमालयाप्रमाणे सागराप्रमाणे तुझे यश होऊ देत, टिकू देत. तू यशस्वी हो. सागराप्रमाणे हिमालयाप्रमाणे चंद्राप्रमाणे तुझं यश चिरंतन राहू दे. कर्णा भगवन किम नोक्तम दीर्घायु भव इति. हे भगवान तुम्ही दीर्घायुषी हो असं का नाही म्हटलं. अथवा यदुक्तम तदेव शोभनम. किंवा जे तुम्ही म्हणालात तेही योग्यच आहे. यतः हतेषु देहेषु गुणाः धरन्ते. कारण देह जरी नष्ट झाला तरी गुण राहतात. भगवान किम इच्छसी किम अहम ददामी. हे भगवान काय हवं आहे आपल्याला. किम अहम ददामी मी काय देऊ. महत्तराम भिक्षामी याचे खूप मोठी भिक्षा मागतो आहे. महत्तराम भिक्षाम भवते प्रदास्ये. मोठी भिक्षा मी आपल्याला देईन. गो सहस्रम ददामी. 1000 गायी देतो. गो सहस्रमिती 1000 गायी. मुहूर्तकम क्षीरम पिबामी. मी क्षणभर दूध पिन, थोडा वेळ दूध पिन. नेच्छामी कर्ण नेच्छामी. नको कर्णा मला नको. किम नेच्छति भवान. की आपल्याला इच्छा नाही. अपर्याप्तम कदकम दास्यामी. अपर्याप्त म्हणजे अगणित, पर्याप्त म्हणजे पुरेसं, अपर्याप्त म्हणजे अमर्याद, भरपूर भरपूर असं सोनं मी देईन. गृहीत्वा गच्छामी घेऊन जाईन. नेच्छामी कर्ण नेच्छामी. नको कर्णा मला इच्छा नाही, मला इच्छा नाही. तेनही जित्वा पृथिवीम ददामी. तर मग ही पृथ्वीच जिंकून देईन तुम्हाला. पृथिव्या किम करिष्यामी. इंद्र म्हणतो पृथ्वीचं घेऊन काय करणार मी. नेच्छामी कर्ण नेच्छामी. नको मला इच्छा नाही कर्णा, मला इच्छा नाही त्याची. अथवा मग शिरो ददामी. तर मग माझं शिर तुमच्या पायी देतो. मग शिरः हे माझं डोकं तुमच्या पायी देतो. अविहा अविहा. अरे रे अरे रे. हे काय. अविहा अविहा हा उद्गार आहे बरं का. म्हणजे जेव्हा आपण असं अरे बापरे असं म्हणतो तसा हा उद्गार आहे. अरे बापरे नको नको. न भेतव्यम न भेतव्यम. घाबरू नका घाबरू नका. अन्यदपि श्रूयताम. दुसरंही आणखीन ऐकून घ्या. अन्यद अपि श्रूयताम. आणखीही ऐका. अंगैः सह एव जनितम कवचम कुंडलाभ्याम सह ददामी. अंगांबरोबरच जे शरीराबरोबरच जनितम जन्माला आलेलं निर्माण झालेलं हे
कवच कुंडलाभ्याम सहददामी, कुंडलांबरोबर मी तुम्हाला देतो. माझ्या जन्माबरोबरच मला मिळालेलं हे कवच कुंडलासकट मी आपल्याला देतो. शक्र सहर्षम, हर्षाने ददातु दातु ददातु ददातु, द्या द्या असं तो म्हणतो. इथे इंद्राचं कपट दिसतं आणि कर्णाचं औदार्य दिसतं. इंद्र इथे ब्राह्मण वेशानं आलेला आहे, म्हणजे कर्ण आपल्याला दान देईलच, कारण ब्राह्मणाला दक्षिणा देण्याचं पुण्य तो नक्की कमावेल. म्हणून इंद्र हे कपट वेशानं कर्णाकडे आलेलं आहे आणि मोठी भिक्षा पाहिजे असं म्हणलेलं त्यानं. आणि त्यामुळं कर्ण जो आहे तो विचारते काय हवं आहे तुम्हाला, हवं ते मी देईन, पण त्याआधीच आशीर्वादामध्ये दीर्घायुषी हो असं इंद्र म्हणत नाही. कारण इथेही त्याचं कपट दिसतं की मी दीर्घायू म्हणलं तर हा जिवंत राहील, त्यामुळे दीर्घायू जर नाही म्हटलं तर मी काहीतरी चुकीचा आशीर्वाद देतोय असं वाटेल, मी मूर्ख आहे असं समजेल. मग आता हे दोन्ही टाळून मला काय करता येईल, म्हणून तो असा आशीर्वाद देतो. हे कर्णा, सूर्याप्रमाणे, चंद्राप्रमाणे, हिमालयाप्रमाणे, समुद्राप्रमाणे हे कसे सगळे चिरंतन आहेत तसं तुझं यशही चिरंतन लाभू देत तुला, असा आशीर्वाद इंद्रानं दिला. पण कर्णाच्याही लक्षात आलं की आपण मला दीर्घायुषी हो असं म्हणलं नाही. पण परत तो म्हणतो ठीक आहे, हे जे म्हणाला तेही अतिशय योग्य आहे, कारण जिवंत असतानाच कीर्ती होते पण देह गेल्यानंतर सुद्धा गुण राहतात. त्यामुळं या माझी कीर्ती मी गेल्यानंतरही लोकांना कळावी, त्यामुळे तुम्ही दिलेले आशीर्वादही योग्यच आहे. पण तुम्हाला काय हवं आहे मी देतो. तर मोठी भिक्षा मागितल्यावर कर्ण इंद्राला म्हणतो मी 1000 गायी देतो. 1000 गायींचा उपयोग नाही मला, कारण मी थोडा वेळच दूध पेन, मग काय उपयोग त्या गायींचा, नको मला असं इंद्र कर्णाला म्हणतो. मग ते नको म्हणाला भरपूर सोनं देतो. सोनंही नको, काय घेऊन मी नुसतं घेऊन जाईन पण त्याचा मला उपयोग नाही होणार, त्यामुळे तेही मला नको असं इंद्र म्हणतो. तर मग मी पृथ्वी जिंकून देईन असं कर्ण विचार, मोठी भिक्षा हवी म्हणजे पृथ्वी जिंकून देईन, तेही नको असं इंद्र म्हणलं. तो म्हणतो मग माझं शिरच तुमच्या पायाशी देतो. तर ते पाहून इंद्र म्हणतो नको नको बाबा, अरे अरे रे असं काही करू नकोस. कर्ण म्हणतो मग घाबरू नका, मग मी तुम्हाला सर्वात मोठी भिक्षा म्हणजे माझ्या जन्माबरोबरच आलेलं हे कवच जे आहे ते कुंडलाबरोबर देतो असं म्हणल्यावर मात्र इंद्राला अतिशय आनंद होतो आणि तो आनंदानं ददातु ददातु असं म्हणतो. म्हणजे आपल्या पुत्राचा जीव वाचवण्यासाठी इंद्र कपट रूपानं किंवा कपटानं ब्राह्मण वेशानं कर्णाकडे येऊन त्याच्याकडे भिक्षा मागतो आणि कर्णाला जी त्याचं रक्षण करण्यासाठी कवच कुंडलं मिळाली ती त्याच्याकडनं काढून घेतो. आणि कर्ण नंतर मग युद्धामध्ये आल्यानंतर पुढचा आपल्याला इतिहास माहीतच आहे की रणांगणावर त्याचं रथाचं चाक अडकतं आणि मग कर्ण तिथे धारातीर्थी पडतो, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर त्यातला हा भाग. पण कर्णाचं औदार्य, कर्णाला मोठं करणं किंवा कर्णाचे गुण जे आहेत ते दाखवण्याचा प्रयत्न, त्याचं व्यक्तिमत्व वेगळेपणानं दाखवण्याचं काम भासानं त्याच्या नाटकातनं केलेलं आहे. इथं हा पाठ संपलेला आहे. संस्कृत नाट्यस्तवके तृतीये पुष्पे आगताः शब्दाः महत्तरा, महत् मोठे, महत्तरा म्हणजे अधिक मोठे, हिमवान, हिमवत हिमालयः, नगश्रेष्ठः हिमालयः, मुहूर्तकम, मुहूर्तकम क्षणिकम थोडा वेळ, कनकम हेमम हाटकम सुवर्णम सोनं, तथा च धातुरूपाणि अपि सन्ति याचे, याच या धातूपासून बनलेलं हे रूप, परिहृत्य पर्याधिक रू धातूचं हे रूप आहे, यबंताव्यय आहे हे, प्रदास्ये प्र अधिक दा या धातूचं हे भविष्यकाळी रूप आहे, प्रदास्ये म्हणजे देईन, ददातु दा धातू हो एव लोट लकारस्य तत् रूपम, ददातु म्हणजे द्या,
याचे म्हणजे मागतो आहे, मी मागतो आहे. परिहृत्य म्हणजे ते सोडून. प्रदास्ये म्हणजे देईन. आणि ददातु म्हणजे द्या. हे घेत नाही ना. संधयः तृतीये पुष्पे संधयः. कर्णम अधिक आदाय कर्णमादाय. कर्णम आदाय कर्णमादाय. दीर्घायुः भव इति दीर्घायुर्भवेति. दीर्घायु अधिक भव अधिक इति दीर्घायुर्भवेति. प्रीतः अस्मि. प्रीतः अधिक अस्मि प्रीतोस्मि. प्रीतः अधिक अस्मि प्रीतोस्मि. अन्यत् अधिक अपि अन्यदपि. अन्यत् अधिक अपि अन्यदपि.